कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडवणे हे आपलं कर्तव्य आहे. महानिर्मितीमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहेत. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्व शक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूरच्या म्हाडामध्ये कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित विजयी जल्लोष सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष भाई भालाधरे, संयोजक नचिकेत मोरे, कार्याध्यक्ष बंडू हजारे, महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा महामंत्री डॉक्टर मंगेश दुलारे, गणेश सपकाळे, सतीश तायडे, शंकर गडाख, प्रमोद पुलारकर, अमोल मेश्राम, वामन मराठे, वामन गुटले तसंच कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते. कंत्राटी कामगारांनी आंदोलनाच्या यशानंतर मला निमंत्रित केलं असं सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी सर्व संघटनांनी मिळून एकतेचा नारा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सह्याद्री येथे बैठक पार पडली. सर्व संघटनांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संयमी भूमिका घेत योग्य पद्धतीने मांडल्या. सर्व संघटनेचे नेते एक विचाराने मागण्यांच्या संदर्भात तर्कसंगतीने विचार मांडत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 19% पगार वाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे आंदोलनाला यश प्राप्त झालं. कंत्राटी कामगारांच्या अद्यापही ज्या मागण्या अपूर्ण आहेत त्या सर्व मागण्या शक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली. मेरे कंत्राटी कामगार भाई बहनों, आप आगे बढ़ो, सुधीर मुनगंटीवार तुम्हारे साथ है. श्री नचिकेत मोरेजी, भालाधरेजी यांनी सांगितलं की काही मागण्या पूर्ण झाल्या, अजून काही मागण्या आहे, चिंता करू नका. खर तर तुमच्यापैकी काही लोकांनी जेव्हा आमचं सरकार तयार होत होतं, खाते वाटप व्हायच्या पहिले ऊर्जा खातं माझ्या नावासमोर दाखवलं होतं. पण तेव्हा मी देवेंद्रजींना फोन केला, मला ऊर्जा विभाग देऊ नका, कारण माझ्या मतदारसंघात मला रोज बदल्या करण्याचं काम राहील. पण जेव्हा तुम्ही आता इथं माझा शुभेच्छा देत होते तेव्हा मी मनात विचार केला की बाकी ज्या मागण्या शिल्लक आहे ते मगाच सोडवण्यासाठी पुढे जावं लागेल. आपले प्रश्न सोडवण्यासाठी चिंता करू नका. या महाराष्ट्रातल्या ऊर्जा देणाऱ्या जिल्ह्यातले आपण आहोत. जगातले सर्वात जास्त वाघ असणाऱ्या जिल्ह्यातले आहोत. तर आज तर खरं तर पवित्र दिवस आहे. 9 तारखेला मागण्या पूर्ण झाल्या. 2 तारखेला मी या मंचावर आलो. 9 तारखेला बैठकीमध्ये आपल्या मागण्या पूर्ण झाल्या. आणि आज खरं तर महालक्ष्मीच्या अनेक ठिकाणी मी पूजेला जात आहो. मला विश्वास आहे की आजचा दिवस महालक्ष्मीचा आहे. बाकी शिल्लक जे पैसे आपले राहिले महालक्ष्मीच्या आजच्या दिवशी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करेन की या सर्व कंत्राटी कामगारावर आपल्या आशीर्वादाची वर्षा कर. खरं तर कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवताना मला जास्त आनंद पुन्हा यासाठी होतो की तुम्हीच फक्त कंत्राटी नाही आहात, आम्ही कंत्राटीच आहोत. आम्हालाही 5 वर्षांनी रिन्युअल करावंच लागतं. आम्ही 5 वर्षांनी जर रिन्युअल केलं नाही तर आमची ही गडबड होऊन आमच्या समोरे माझी नावाचा वजनदार शब्द लागतो. आणि म्हणून कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवताना
मलाही मनापासून आनंद होतो. या अगोदर चंद्रपूर नगर परिषदचा प्रश्न असेल, जो प्रश्न कदापि सुटू शकत नव्हता, 606 कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मी पुढाकार घेतला. 606 कर्मचारी